भाई बहन, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 31 ऑक्टोबर 2025 शुक्रवार. मरियम. तेव्हा मरियम म्हणाली, बघा मी परमेश्वराची दासी आहे. तुझ्या वचनाप्रमाणे माझ्याबद्दल तसेच होवे. लूक 1:38 वचन. बायबलमधील सर्व स्त्रियांमध्ये मरियमला देवाची कृपा प्राप्त झाली आणि ती धन्य स्त्री म्हणून ओळखली गेली. मरियमचे गुणधर्म आपण वाचतो आणि त्यावर ध्यान करतो, तेव्हा त्या प्रत्येक कृपामध्ये घडण्यामुळे आपले हृदय आनंदित होते आणि आपले आत्मिक जीवन अधिक सखोल होते. मरियम ही परमेश्वराने निवडलेली कृपेची पात्र होती. ती स्त्रियांमध्ये आशीर्वादाची पात्र होती. परमेश्वराची दासी म्हणून स्वतःला समर्पित करणारी नम्रतेची पात्र होती. पवित्र आत्म्याने भरले जाण्याची आतुरतेची पात्र होती. विश्वासाने स्वतःला बलिदान म्हणून अर्पण करणारी, पवित्रीकरणारी पात्र होती. देवाचे आनंदाने गौरव करणारी स्तुतीची पात्र होती आणि सर्व गोष्टी आपल्या हृदयात जपून त्यांच्यावर चिंतन करणारी ध्यानाची पात्र होती. हालेलुया. जुन्या कराराची सुरुवातीला असलेल्या ही मुले पाप आणि शाप मानव जातीमध्ये आले. पण नव्या करारात मरियमद्वारे सैतानाचे मस्तक चिरणारे बीज जन्मास आले. या स्त्रियाकडून आपला प्रभू येशूच्या संपूर्ण जगासाठीच आशीर्वाद जन्म झाला. मरियमचे जीवन हे आपल्यासाठी कृपेचे आणि आशीर्वादाचे प्रतिबिंब आहे. जगातल्या कोट्यावधी लोकांपैकी मरियमला परमेश्वराच्या दृष्टीने कृपा का मिळाली, यावर आपण विचार करूया. बायबल म्हणते, कारण परमेश्वराचे डोळे संपूर्ण पृथ्वीवर फिरतात, त्यांचे हृदय त्यांच्याशी पूर्णपणे निष्ठावंत आहे, त्यांच्यावर आपले सामर्थ्य दाखविण्यासाठी. दुसरी इतिहास 16:9 वचन. परमेश्वराचे डोळे सर्व ठिकाणी आहेत, ते वाईट आणि चांगल्यावर लक्ष ठेवतात. नीतिसूत्र 15:3 वचन. आणि पुन्हा लिहिले आहे, त्यांचे डोळे पाहतात त्यांची पापांनी मनुष्यपुत्राची परीक्षा घेतात. स्तोत्र 11 वचन 4. जेव्हा परमेश्वराचे डोळे मरियमकडे वळले, तेव्हा तिची नम्रता, तिची भक्ती आणि देवासाठी स्वतःला अर्पण करण्याची तयारी यामुळे तो प्रसन्न झाला. खरेच परमेश्वर नम्रांना कृपा देतो. शास्त्र म्हणते, परमेश्वराच्या दृष्टीत स्वतःला नम्र करा आणि तो तुम्हाला उच्च करेल. याकूब 4:10 वचन. हेच देवाने मरियमसाठी ठरवलेले होते, तिच्या नम्रतेमुळे तिला उच्च करण्याचे. प्रिय देवाचे लेकरा, जर परमेश्वराने तुला उच्च करायचे असेल तर नम्रता आवश्यक आहे. तू त्यांच्या समोर कसा उभा आहेस? जर तू नेहमीच गेतपूर्ण आणि नम्र अंतःकरणाने त्यांच्या उपस्थितीत स्वतःला नम्र ठेवलेस तर नक्कीच परमेश्वर तुला उच्च करेल. पुढील ध्यानासाठी वचन. कारण उच्च व महान अनंतकालात वास करणारा, ज्याचे नाव पवित्र आहे, तो म्हणतो, मी उच्च व पवित्र ठिकाणी राहतो आणि जो नम्र व खेदपूर्ण आत्म्याचे आहे त्यांच्याजवळ राहतो, जेणेकरून नम्रच्या आत्म्याला आणि खेदपूर्णची अंतःकरणाला पुनरुज्जीवित करावे. येसाया 57:15 वचन. आजचे बायबल वाचन. सकाळी यिर्मया 22:23 संध्याकाळी 1 अध्याय. धन्यवाद.